आताची सर्वात मोठी बातमी, अखेर शासनाने निर्णय घेतलाच. लाडक्या बहिणी प्रचंड खुश. जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत त्या सर्व पात्र बहिणी आज खुश झालेल्या आहेत. बघा, सर्वात मोठी बातमी, लाडक्या बहिणींनो खुशखबर, 1500 रुपये सोबत 2800 रुपये. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आज प्रत्येक लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. तुम्हाला 3000 रुपये मिळाले ना, मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये तुम्हाला मिळाले असतील ना, तरच तुम्हाला वाटप होणार आहे आणि सुरुवात झालेली आहे. तुम्हाला 3000 रुपये आले नसतील, तुम्ही अपात्र झालेला असाल तर तुमचा हप्ता बंद झालेला आहे. परंतु ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी, खुशखबर, 1500 रुपये सोबत 2800 रुपये. ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. ब्रेकिंग न्यूज आलेला आहे. याबद्दल सर्व सांगतो. आणि आता जो आकडा आहे, अपात्र बहिणींचा आकडा वाढलेला आहे. भरपूर बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच हप्ता दिला जात आहे. हळूहळूपणे संख्या घटत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींची. तर काय झालेलं आहे नेमकं आणि कशामुळे त्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, यादी कोणती आली त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि महत्वाचं म्हणजे हप्त्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. माझी एकच विनंती आहे, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु लाईकच करत नाही, त्यामुळे पटकन आताच या व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. बघा आता अपडेट वाटप संदर्भात किती जिल्ह्यात आले, कोणाकोणाला आले, काय आले, चला बघा माहिती. हा तर लाडक्या बहिणींनो 1500 रुपये सोबत 2800 रुपये. आता 1500 रुपये जो हप्ता आहे हा मे महिन्याचा हप्ता आहे. आता जून महिना लागून गेला आणि मी तुम्हाला बोललो तो की ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न येता त्याच्या पुढील महिन्यात हप्ता येतो. त्यामुळे ज्या पद्धतीने 3000 रुपये मार्च आणि एप्रिलचे तुम्हाला मे महिन्यात मिळाले आणि मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळेल असं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्यामुळे अखेरकार आता 1500 रुपये वाटप मे महिन्याची जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत आहे. आणि 2800 रुपये काय भानगड आहे मग? ठीक आहे, 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचे मिळतात, मग हे 2800 रुपये कशाचे आहेत, काय आहेत, याबद्दल तुम्हाला पुढे सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. आता पहा महत्वाची माहिती. हे बघा, पहिली एक अपडेट समोर आलेला आहे आणि याबद्दल मी मागच्या वेळी पण तुम्हाला बोललो होतो. या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार. आता 1500 ऐवजी फक्त 500, या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार लाडकी बहीण योजनेमार्फत. असं का? काही बहिणींना 1500 रुपये मिळतात, काही बहिणींना 500 रुपयेच का? बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. पण नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा केवळ 500 रुपये दिले जातात. कारण एकाच वेळी 2 योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या महिला प्रत्येक महिन्याला फक्त 500 रुपयाचाच लाभ दिला जातो. काय झालेलं आहे, नमो शेतकरी पीएम किसान योजनेमार्फत या दोन्ही जे काही योजना आहेत यांचे मिळून एका वर्षात 12,000 रुपये मिळतात. बरोबर ना? 12,000 रुपये एका वर्षात मिळतात. मग जरी आपण एक महिन्याचे 1000 रुपये पकडले तर 1000 रुपये एक महिना पडतो. त्यामुळे या बहिणींना 1000 रुपये ऑलरेडी एखाद्या योजनेमार्फत मिळत आहेत. आणि लाडकी बहीण योजनेच्या जी आर मध्ये म्हटलेलं आहे की ऑलरेडी जरी तुम्हाला एखाद्या योजनेमार्फत 1000 रुपये मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला 500 रुपये देण्यात येतील. झाले बरोबर टोटल 1500. त्यामुळे नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ ज्या बहिणी घेत असतील त्यांना फक्त 500 रुपये लाडकी बहीण योजनेमार्फत दिले जातात. चला, ही अपडेट समजले तुम्हाला. आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे फारच महत्वाची आहे. लक्षपूर्वक बघा. आता लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक बघा, माहिती तुमच्यासाठी फार कामाची आहे. आता बघा स्क्रीनवरती. हा तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती 80 लाख बहिणी अपात्र. आता हा आकडा पहिले 65 लाख होता, त्यानंतर 70 लाख झाला, त्यानंतर 75 लाख झाला आणि आता 80 लाख झाला. म्हणजे 80 लाख अपात्र, म्हणजे 80 लाख बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. केवायसी नंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे यावर होणारा खर्च देखील कमी होणार आहे. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. ई केवायसी नंतर राज्यातील पात्र महिलांची संख्या 1,66,00,000 इतकी झाली आहे. तर तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असून त्यांचा 1500 रुपयाचा लाभ कायमचा बंद झालेला आहे. आता ई केवायसी मुळे भरपूर लाडक्या बहिणी अपात्र झाल्या. काही बहिणी निकषात बसत नव्हते. निकष तुम्हाला माहितीच आहे, 2.5 लाख पेक्षा भरपूर बहिणींचं उत्पन्न जास्त गेलं. या सर्व कारणांमुळे या बहिणींना अपात्र करण्यात आलं आणि हा आकडा टोटल 80 लाख पर्यंत गेलेला आहे. म्हणजे 80 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता कायमचा बंद झालेला आहे. पुन्हा त्यांना आता हप्ता भेटणार नाही.
आलं तुमच्या लक्षात? चला ही माहिती पण फार महत्त्वाची होती. आता फायनली मी तुम्हाला हप्ता वाटप संदर्भात माहिती देतो. तर हे बघा, मे महिन्याचा हप्ता या तारखेला येणार. आता मे महिन्याचा हप्त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट, ज्या अपडेटची तुम्ही सर्वजण वाट बघत होते. तर मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना जून 10 ते 15 या दरम्यान मे महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. कारण प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात येतो, असा जी-आर सरकारकडून काढण्यात आला होता. त्यामुळे या संदर्भात अजून बघा मंत्रिमंडळाच्या ज्या काही बैठकीत मे महिन्याच्या हप्त्यावर निर्णय देखील होणार आहे. तर मे महिन्याच्या हप्त्यावरती पण निर्णय होणार आहे बोललं जात आहे आणि महत्त्वाचं 10 ते 15 जून दरम्यान हप्ता येईल असं बोललं जात आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला 10 जूनच्या पहिलेच हप्ता येऊन जाईल. माझ्या माहितीनुसार 10 जूनच्या पहिलेच हप्ता येण्याची शक्यता आहे. चला ठीक आहे, 10 जून पर्यंत आपण बघूया. परंतु 15 जून ही शेवटची तारीख अपडेटनुसार बोलली जात आहे की 15 जूनच्या पहिले दिला जाईल. परंतु मी तुम्हाला सांगते की 10 जूनच्या पहिलेच हप्ता येऊन जाईल. तर ठीक आहे, जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हप्ता येऊन जायला पाहिजे. बघू आता शासन हप्ता टाकतं की नाही ते बघणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला 3000 रुपये मिळाले असतील मागील मार्च आणि एप्रिलचे आणि तुमची केवायसी झाली असेल, तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, तर तुमच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये 100% आता कोणत्या क्षणी जमा होणार आहेत बहिणींनो. आता तुम्ही फक्त मोबाईलचे मेसेज चेक करा. हप्ता आता डायरेक्ट पडणार आहे मे महिन्याचा हप्ता, कारण मे महिन्याच्या हप्त्याची वेळ झालेली आहे. ओके, चला ठीक आहे, ही अपडेट फार महत्त्वाची होती. मी तुम्हाला सुरुवातीला बोललोच होतो की तुम्हाला मोठी खुशखबर या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे 1500 रुपये संदर्भात आणि 2800 रुपये संदर्भात. आता 2800 रुपये संदर्भात काय अपडेट आहे? 1500 रुपये ठीक आहे, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये. मग हे 2800 रुपये कशाचे आहेत ते तुम्हाला आता समजणार आहे. बघा 2800 रुपये संदर्भात अपडेट बघा. आता हा तर लाडक्या बहिणींनो तुम्ही बघू शकता टुडे सिल्वर प्राइस. तर हे चांदीचे भाव आहेत. 2800 रुपये 10 ग्राम चांदीचे भाव आहेत. ओके, तर 2800 रुपये 10 ग्राम चांदीचे भाव आहेत. तर लाडक्या बहिणी सोनं खरेदी करतात, चांदी पण खरेदी करतात आणि या व्हिडिओ चांदी आणि सोन्याचे पण व्हिडिओ बघतात. त्यामुळे याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चांदीचे भाव सांगून टाकले 10 ग्रामचे. 1 ग्रामचे 280 आणि म्हणजे 1 किलो चांदीचा जो काही भाव आहे प्रति किलो 1 किलो 2,80,000 आहे. परंतु आपण इथे 10 ग्रामचा बघत आहोत 2800 रुपये. हे बघा 2800 रुपये भाव जो आहे हा चांदीचा भाव आहे. चला 2800 रुपये संदर्भात पण तुम्हाला माहिती मिळाली या व्हिडिओमध्ये. तर 1500 रुपये मे महिन्याचा हप्ता आणि 2800 रुपये हे चांदीचे भाव आहेत 10 ग्रामचे. ठीक आहे, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा मे महिन्याचा हप्ता किंवा पुढील महिन्याचा हप्ता संदर्भात काही छोटी किंवा मोठी माझ्याकडे जरी अपडेट आली तर लगेच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. लाडक्या बहिणींनो, माझी एकच विनंती आहे, तुम्ही जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा चॅनल सबस्क्राईब केलं ना तुम्ही तर तुम्हाला आपले पुढील व्हिडिओ पाहता येतील. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला पण लाईक करा. तुम्ही व्हिडिओ लाईक पण करत नाही. लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून विचारा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.